नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. मी तुमचा मित्र भूषण साळुंके. तुमच्यासाठी मी एक आनंदाची बातमी घेऊन आलो शेतकरी मित्रांनो. आजचा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, 5 सप्टेंबर 2024 चा जी आर असणार आहे हा. मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 2024-25 करता त्यांनी सूक्ष्म सिंचनासाठी इथं निधी अनुदान निधींना वितरित करण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. तुमच्यासाठी आनंदाची बातमी की त्यांनी 123,92,00,00,000 इतकी निधी मंजूर केलेली आहे मित्रांनो. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी वितरित करण्यात आलेली आहे, जिल्ह्यांची नावं पण दाखवणार आहे. त्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे, काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही हा चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे असे व्हिडिओ बघण्यासाठी. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की बघू शकता तुम्ही मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुमच्या समोर मी लेटेस्ट जी आर घेऊन आलेलो आहे. आजची तारीख ती बघू शकता 5 सप्टेंबर 2024 चा जी आर असणार आहे लेटेस्ट. ओके. मुख्यमंत्री शासकीय कृषी सिंचन योजना अंतर्गत सन 2024-25 मध्ये सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदानाकरिता 123,92,00,000 इथं निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके. इथं दिनांक बघू शकता तुम्ही 5 सप्टेंबर 2024 चा हा जी आर असणार आहे मित्रांनो. ओके. इथं काय लिहिलं त्यांनी प्रस्तावनामध्ये, आपण प्रस्तावना वाचून घेऊया सगळ्यात आधी. तर इथं लिहिलं, राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्ज्य प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर आता इथं काय केलं त्यांनी, योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेतला आहे. सन 2024-25 मधील वित्तीय विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 400 कोटीच्या सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक, त्यानंतर अनुदान घटकांसाठी रुपये 300 कोटी प्लस वैयक्तिक शेततळे या घटकांसाठी 100 कोटी. त्यानंतर कार्यालय 16 मे 2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. तर कृषी आयुक्तालयाकडून सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकांसाठी प्राप्त निधी मागणी व स्थितीतील असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकांसाठी 123,92,00,000 निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधरणात होती. त्याचप्रमाणे शासनाचे पुढील निर्णय घेत आहे. आता काय निर्णय घेतले शासनाने आपण ते पण इथं बघून घेऊया. शासनाचे निर्णय सन 2024-25 या वर्षाकरिता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 123,92,00,000 रुपये, म्हणजे इथं मराठीत पण लिहिलं 123,92,00,000 फक्त निधी आयुक्त कृषी यांना संकल्पीय विवरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत असून सदर निधीचे योजना अंतर्गत घटक निर्णय हा विवरण पुढील प्रमाणे राहणार आहे मित्रांनो. काय काय असणार ते बघून घ्या. योजनेअंतर्गत मंजूर घटक आणि वितरित निधी. आता इथं सूक्ष्म सिंचन, त्याच्यानंतर लिहिलंय केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकासाचे योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान. तर इथं कोणते असणार, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन. ओके. त्यानंतर इथं एकूण निधी तुम्हाला तर सांगितली मी 123,92,00,000. ओके. त्यानंतर इथे या शासन निर्णयामध्ये निधी खालील शीर्ष 2024-25 च्या तरतुदीत खर्ची टाकावा असं इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे काय लिहिलं त्यांनी, इथं म्हणजे संबंधित जबाबदारी वगैरे, या योजनेची लाभार्थ्यांची निवड व अनुदान मंजुरी कार्यवाही महाडीबीटी प्रणालीद्वारे करावी. त्यानंतर महाडीबीटी म्हणजे तुम्हाला डीबीटी मध्ये फॉर्म अप्लाय केला असेल तर तुम्हाला इथं निवड करण्यात येणार आहे मित्रांनो. लाभार्थ्यांच्या आधार संकलन बँक खात्यात अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवसाय प्रणालीद्वारे जमा करावी. ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बँक खात्याने ट्रान्सफर करण्यात येणार डीबीटीच्या माध्यमातून. या शासन निर्णयाची विवरित कोषागारातून आहरित करण्यात आलेल्या पुढील अधिकाऱ्यांना नियंत्रण आहरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. हे तुमच्या अधिकाऱ्याचे नाव आहे मित्रांनो, जसे की स्तर नियंत्रण अधिकारी व आहरण सविस्तर अधिकारी असे नाव दिलेले अधिकारी नेमले गेलेले आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर इथे मित्रांनो आता या अधिकाऱ्याची नाव मुख्यमंत्री शाश्वत सिंचन
शाश्वत व कृषी सिंचन योजने अंमलबजावणी करता राष्ट्रीय कृषी विकास योजना, त्यानंतर प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म योजना, या योजनेच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे. त्यानंतर इथे काय लिहिलं, शासनचे पालन करावं लागणार आहे त्यांना इथे शासनाला सगळ्यांना. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये जिल्हा नियम निधीचे विवरण दर्शविलेले आहे. या त्यानुसार आयुक्त कृषी यांनी योजनेअंतर्गत मंजुरी निधी संबंधित जिल्ह्यांना अर्थसंकल्पीय विवरित प्रणालीद्वारे विवरित करावा असे इथे लिहिले गेलेले आहे. या शासनाच्या निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये शासन निर्णयामध्ये विवरित निधीचे जिल्हास्तरीयवरील वर्षनिहाय विवरित नमूद करण्यात आला आहे. सदर निधीतून त्या वर्षीचे प्रलंबित दायित्व अदा करण्याबाबत संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दक्षता घ्यावी. जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी जे त्यांनी इथं काम सोपवलं गेलं आहे त्यांचं इथे लक्ष ठेवायचं काम असणार आहे. या शासन निर्णयामध्ये विवरित निधी खर्चांच्या उपयोगिता करता प्रमाणपत्र महालेखपाल कार्यालयास व शासन सादर करावे असे लिहिले गेलेले आहे मित्रांनो. इथं सदर शासन निर्णय व वित्त विभागाच्या शासन पत्रकाप्रमाणे इथे दिले गेलेले आहे जुलै 2024. त्यानंतर विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार नियोजन विभागाच्या सहमतीने वित्तीय विभाग अनौपचारिक 19 ऑगस्ट 2024 नुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता दाखवून देतो कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी इथं मंजूर झालेली आहे ते पण तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. इथं जिल्ह्यांची जिल्हानिय निधी विचारित तपशील, इथं जिल्हा व निधी विवरित किती करण्यात आलेली आहे विवरित निधी बघू शकता, लाखामध्ये असणार ते रुपये लाखामध्ये असणार आहेत. ओके, तुम्हाला वाचून घ्यायचं मित्रांनो. अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे अशा प्रकारे इथं भरपूर जिल्ह्यांची नावं आहे का कट्टे आपले जिल्हे पुरे असणार आहे. 34 जिल्ह्यांची नावं इथं टाकण्यात आलेली आहे. एकूण रक्कम इथं खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो. ओके, 123 कोटी 92 लाख. ओके, त्यानंतर इथं आता इथं ती बघू शकता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय निधीचा वर्षनिधी तपशील. तुम्हाला जर स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर मी थोडं सॉल्व करतो धीरे धीरे, लक्षात मी राहिलं माझ्या. चला मी धीरे घेतो खाली. तुम्ही स्क्रीनशॉट इथं घेऊ शकता आणि व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर आता तुम्हाला खाली मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत जिल्हास्तरीय निधीची वर्षनियन तपशील, इथं सगळे जिल्हे व 2021, 22, 23, 24 इथं एकूण किती रक्कम वगैरे कशी कशी आलेली आहे इथे मी बघू शकता मित्रांनो. इथं संपूर्ण जिल्ह्याची माहिती आहे. 34 जिल्हे इथं असणार आहे मित्रांनो. ओके, तुम्ही बघून घ्यायचे, वाचून घ्यायचे का घटते तुम्हाला मी धीरे धीरे लागलो स्क्रॉल करतो, तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आज जी आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. तुमच्यासाठी आता कृषी सिंचनासाठी पण इथं अनुदान आलेलं आहे मित्रांनो 123 कोटी 92 लाख. तर लेटेस्ट जी आर असणार जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं. लेटेस्ट आजचा जी आर आहे 5 सप्टेंबर 2024 चा जी आर असणार लेटेस्ट. ओके, तर जसं शेतकरी बांधवांना जी आर माहिती शेअर करायची, त्यांना पण माहिती हवी असली पाहिजे मित्रांनो. सगळ्यांना माहिती द्यायची आपलं एकच कर्तव्य आहे की सगळ्यांना माहिती पोहोचवावी. ओके, त्यानंतर तुम्हाला या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करून टाका. एक लाईक आम्हाला मोटिवेशन पण करतं आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर पण करा व्हिडिओ. त्या व्यतिरिक्त माझे टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे मी, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे मी डेली अपडेट पण देत असतो आणि तिथं मी ओपन पण ठेवलेलं आहे माझ्याशी. तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला मेसेज पण करू शकता मित्रांनो, तिथं पण फॉलो करून ठेवायचं आहे मला. ओके, त्या व्यतिरिक्त तुम्ही या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. असेच आपल्या चॅनलवर नवीन नवीन डेली जी आर, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब असे व्हिडिओ आपण टाकत असतो मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.